नमस्कार, स्वागत है आपका एएम न्यूज में। पंस 2026 समिट मुंबई में संपन्न हुआ। इसमें राज्य की दीर्घकालिक स्वास्थ्य दृष्टि पर प्रकाश डालते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि महाराष्ट्र में एकीकृत से स्वास्थ्य सेवा और रिकवरी के क्षेत्र में वैश्विक गंतव्य बनने की अपार क्षमता है। वर्ष 2047 के विजन की ओर बढ़ते हुए स्वास्थ्य क्षेत्र को केवल सामाजिक जिम्मेदारी के रूप में नहीं, बल्कि नवाचार, निवेश, आर्थिक विकास के रूप में प्रेरक रूप से स्थापित किया जा सकता है। पंस 2026 जैसे मंच उत्कृष्टता केंद्रों को बढ़ावा देने, क्लिनिकल रिसर्च को मजबूत करने, उद्योग और अकादमिक सहयोग को प्रोत्साहित करने तथा वैश्विक साझेदारियों को आकर्षित करने में महत्वपूर्ण भूमिका निभाएंगे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबई में भारत के अग्रणी हेल्थ केयर और मेडिकल एजुकेशन समिट पंस 2026 के उद्घाटन के बाद संबोधित कर रहे थे। इसमें स्वास्थ्य राज्य मंत्री, उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार सहित तमाम लोग उपस्थित थे। इस अवसर पर मीडिया से बात करते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने क्या कहा, देखिए ये पूरी रिपोर्ट। या सगळ्या कार्यक्रमामध्ये विशेषतः ई गव्हर्नन्समध्ये ज्या ज्या लोकांनी उत्तम काम केलं त्यांना आम्ही पुरस्कार दिलेले आहेत। उत्तम डिपार्टमेंट्स, उत्तम सेक्रेटरीज, उत्तम कमिशनर्स, उत्तम पोलीस कमिशनर्स, उत्तम SPs, त्याचप्रमाणे वेगवेगळे कमिशनरेट्स, अशा सगळ्या कॅटेगरीजमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचा आज आम्ही सत्कार केलेला आहे। विशेषतः HRच्या क्षेत्रामध्ये या 150 दिवसामध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे। जवळपास सगळ्या विभागाचे नवीन आकृतीबंध तयार झालेले आहेत, रिक्रुटमेंट रूल्स नव्याने तयार झालेले आहेत, HR सिस्टीम्स उभ्या राहिल्या आहेत। 40,000 लोकांचं प्रमोशन हे आपण त्यानिमित्ताने करू शकलेलो आहे। आणि आपण विशेषतः काही आपल्या गव्हर्नमेंट प्रोसेसेसचं रिइंजिनिअरिंग केलं आहे, त्यामुळे लोकांना लागणाऱ्या ज्या 90% सेवा आहेत त्या सेवांमध्ये आता आपण अर्जामधल्या फील्ड्स 40% कमी केले आहेत, डॉक्युमेंट्स 50% कमी केले आहेत, त्याला लागणारा वेळ हा अगदी नगण्य केलेला आहे। आणि हे कार्य आपलं असंच चालू राहणार आहे। आणि म्हणूनच आज या सगळ्या आमच्या चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार आपण केलेला आहे। आज जो आपला पल्स मेडिकल कॉन्क्लेव्ह आहे याच्यामध्ये रायगडमध्ये रामकीसोबत आपण जो काही वर्ल्ड ड्रग पार्क आणि लाईफ सायन्सेस हब तयार करतो आहे त्या संदर्भात एक राऊंड टेबल झाला। आपल्या त्या ठिकाणच्या प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चरची माहिती आपण दिली। पोटेन्शियल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत त्या आपण समजून घेतल्या, त्यांच्याशी आपण चर्चा केली आणि देशातला एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचा वर्ल्ड ड्रग पार्क आणि लाईफ सायन्सेस हब हा आपण आता त्या ठिकाणी सुरू करणार आहोत। यासोबत पल्सच्या निमित्ताने काही स्ट्रॅटेजिक MOUs, काही इन्व्हेस्टमेंट MOUs या क्षेत्रामध्ये आज झालेले आहेत आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये निश्चितपणे महाराष्ट्राला प्रगती करता येईल। याचं काम हे सगळ्या शहरांमध्ये होत आहे। महानगर गॅस निगम लिमिटेड हे पाईपलाईन टाकण्याचं काम करत आहेत आणि पाईप गॅस हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे। कालच आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत। राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे PNG उपलब्ध आहे, त्यामुळे LPGची आवश्यकता पडणार नाही। शहरांवरचा LPGचा लोड जर आपण कमी केला तर भविष्यात अशा पद्धतीच्या ज्या काही सिच्युएशन्स उभ्या होतात त्याच्यामध्ये देखील आपल्याला कुठली अडचण येणार। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय प्रधानमंत्री महोदयांचं कौतुक केलं, त्यांचे आभार मानले की ज्या प्रकारे आपल्याकडे सप्लायचा कमीत कमी डिस्रप्शन हे झालेलं आहे। विशेषतः पेट्रोल, डिझेल हे सातत्याने
आपल्याकडे मिळतं आहे त्याची किंमत वाढू नये म्हणून केंद्र सरकारने स्वतः 10 रुपयाचा शॉक ॲब्झॉर्ब केला आहे. डोमेस्टिक गॅसमध्ये घरगुती गॅस सगळ्यांना प्राप्त होतो आहे. कालपासनं कमर्शियल गॅसही 70% आता त्याची कॅपॅसिटी वाढवलेली आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या देशांचा विचार करता सगळ्या देशांमध्ये काही ना काही त्या ठिकाणी मोठं डिस्ट्रप्शन झालं आहे. बऱ्याच गोष्टी बंद झाल्या आहेत त्या भारतामध्ये झाल्या नाहीत. माननीय प्रधानमंत्री मोदयांनी देखील या संदर्भातली लॉंग टर्म स्ट्रॅटेजी सांगितली आणि विशेषतः 2 गोष्टी या त्यांनी सांगितल्या की जाणीवपूर्वक काही लोक आपल्या देशामध्ये संभ्रम पसरवत आहेत. तो संभ्रम पसरू देऊ नये, लॉकडाऊन लागेल वगैरे असल्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. लॉकडाऊन बिलकुल लागणार नाही आहे. असल्या गोष्टी पसरवणारे हे अक्षरशः एक प्रकारे देशद्रोह करत आहेत आणि म्हणून माझं मत आहे की अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई आम्ही देखील करणार आहोत. प्रधानमंत्री मोदयांच्या ॲश्युरन्सनंतर मला हा विश्वास आहे की भारताने ही परिस्थिती टॅकल करण्याकरता जे काही उपाययोजना केलेल्या आहेत त्यामुळे आपल्या सर्वांचं जे काही जीवन आहे ते कमीत कमी इफेक्ट होईल अशा पद्धतीनं पुढेही ही सगळी स्ट्रॅटेजी तयार केली. एक मिनिट सगळं आज